नमस्कार मित्रांनो, फुलवंती या प्राजक्ता माळी हिच्या चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन येतो आता तुमच्या पुढे. एक अप्रतिम अविस्मरणीय नेत्रदीपक असा पिक्चर बघून आलोय आता आणि खरोखर म्हणजे रोमांच उभे राहिलेले आहेत. अवर्णनीय अनुभव होता मित्रांनो. एका वाक्यात जर सांगायचं झालं या चित्रपटाच्या विषयी तर असं म्हणता येईल की एका ऐतिहासिक वाटू शकणाऱ्या अशा कालखंडाच्या पार्श्वभूमीवर किंवा एका ऐतिहासिक ताटव्यात फुललेली कलाविष्काराची शेवंती, ऐतिहासिक ताटव्यात फुललेली कलाविष्काराची शेवंती म्हणजे फुलवंती. खरोखर मित्रांनो, एका अतिभव्य अशा पटाचं कोंदण, नेत्रदीपक नेपथ्य, मोठमोठाले सेट्स, सुंदर अशा पद्धतीची एकन एक फ्रेम आणि त्या पार्श्वभूमीवरती अमृता माळीचं खुललेलं सौंदर्य आणि अप्रतिम असा नृत्याविष्कार. खरोखर खरोखर लाजवाब, म्हणजे शब्द अपुरे पडावे असा अनुभव. स्पष्टच सांगायचं झालं तर कट्यार या चित्रपटाच्या नंतर, कट्यार काळजात घुसली या चित्रपटाच्या नंतर, एका मोठ्या कालखंडाच्या नंतर, बऱ्याच गॅप नंतर असा सुखद अनुभव देणारा चित्रपट पाहिल्याचा आनंद मिळाला. कट्यारच्या नंतर इतका सुंदर आनंद जर मिळाला असेल तर तो या फुलवंतीमुळे मिळालेला आहे. अभिजात शास्त्रीय संगीत ऐकल्याचा आनंद मिळालाच, त्यासोबतच अभिजात नृत्याविष्काराचं सुद्धा या चिदेही या चिडोळा दर्शन मिळालं आणि प्रत्येकाचा अत्यंत सर्वांग सुंदर असा अभिनय. अजून काय पाहिजे? याला म्हणतात डोळ्याचं पारणं फेडणं. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हा चित्रपट जरूर जरूर बघा. OTT वरती येण्यासाठी वाट बघू नका. का? कारण पूर्वीच्या काळातलं जुनं पुणं, पेशव्यांच्या काळातलं, आणि पेशवाई म्हणून लगेचच त्यावरती वाईट शिक्का म्हणून चुकीचं ब्रँडिंग करू नका. पेशवाई म्हणजे हिंदवी साम्राज्याचं वैभवाचं परमोच्च शिखर आणि शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बीज रोवलं होतं स्वराज्याचं, त्या स्वराज्याचं साम्राज्य जेव्हा झालं ते म्हणजे ती पेशवाई. पेशवाई म्हणजे काही फक्त पेशव्यांची नाही, तर थोरले पुण्यश्लोक थोरले छत्रपती शाहूराजे सातारचे, त्यांच्या छत्रपती पदाच्या कारकिर्दीतली ही पेशवाई, हे विसरू नका. अशा त्या पेशवाईच्या, अशा हिंदू पदपातशाहीच्या परमोच्च शिखरावरच्या पार्श्वभूमीवरची तेव्हाच ते वैभवशाली पुणे, तेव्हाचा वैभवशाली शनिवारवाडा, ते सगळं 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 जर तुम्हाला बघायचं असेल, तो भव्य विशाल पट जर अनुभवायचा असेल, कथा तर आहेच त्या चित्रपटातली, त्यात वेगवेगळी पात्र तर आहेतच, पण ते ज्या कॅनव्हासवरती जे बघायला मिळतं ना, अतिभव्य कॅनव्हास, तो जर बघायचा असेल तर तो नुसत्या मोबाईलवरती किंवा छोट्या टीव्ही स्क्रीनवरती बघून चालणार नाही. विशाल भव्य पट आहे, तो सगळा बघायचा तर विशाल पडद्यावर पाहायला पाहिजे. तर मित्रांनो, या चित्रपटातला आणखीन एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे सुंदर कथा. बाबासाहेब पुरंदरे, थोर इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुंचल्यातून आलेली ही फुलवंती. पूर्वी एकेकाळी याचं नाटक होतं, त्या नाटकाचं आता हे चित्रपटामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे नाटक आणि आताचा हा चित्रपट हा जरी ऐतिहासिक कॅनव्हासवरती असला, ऐतिहासिक कालखंडावरती बेतलेला जरी असला, तरी तो खरोखरच ऐतिहासिक आहे का, ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित आहे का, हे थोडंसं तपासून घ्यावं असं वाटलं मला. तो पिक्चर मला प्रचंड आवडला, पण तरी सुद्धा तपासून घ्यावं असं वाटलं, कारण माझ्यातला एक इतिहासाचा जो एक अभ्यासक आहे, एक फॅन आहे, माझ्यातला इतिहासाचा फॅन, तो मला स्वस्थ बसू देईना. आणि म्हणून मी, जरी बाबासाहेब पुरंदरेंनी हे लिहिलेलं असलं तरी सुद्धा, आणि आज पुरंदरे हयात नाहीत, म्हणून मी
आमच्या परिचयाचे आणि मोठे लेखक, सिद्धहस्त लेखक आणि मोठे इतिहास अभ्यासक काका विधाते हे आमचे हक्काचेच, आमचं तीर्थक्षेत्रच आहेत आमच्यासाठी ते. त्यांना मी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की खरोखरच फुलवंतीची जी गोष्ट आहे ती ऐतिहासिक आहे का, सत्य घटनेवर आधारित आहे का. त्यावर काका विधाते यांचं प्रतिपादन खूप छान आहे, समर्पक आहे. त्यांनी असं म्हटलं की त्यावरती आख्यायिका आहेत, अशा स्वरूपाच्या काही आख्यायिका आहेत, म्हणजेच सांगोवांगीच्या गोष्टीच्या स्वरूपात या स्वरूपाच्या गोष्टी आहेत, मात्र त्याला ऐतिहासिक आधार मिळालेला नाही. म्हणजे याचाच अर्थ की सत्य घटनेवर आधारित आहे असा दावा करता येऊ शकत नाही. त्याला एक कादंबरी स्वरूप किंवा नाट्य स्वरूप असं दिलेलं आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती आधारित. आता कट्यार काळजात घुसली तर पूर्णपणे सत्य घटना नव्हतीच, ती तर पूर्ण काल्पनिक कलाकृतीच होती. पण इथे का विचारावं असं वाटलं, कारण ह्याच्यामध्ये नाना फडणवीस यांचा उल्लेख आहे, तसं पात्र दाखवलेलं आहे. त्यामध्ये पेशवे दाखवलेले आहेत, पेशवीणबाई दाखवलेले आहेत, त्यात शनिवारवाडा दाखवलेला आहे, तेव्हाचं पुणे दाखवलेलं आहे. हे सगळं दाखवल्यामुळे म्हणून मग तपासायची इच्छा झाली की हे सत्य घटनेवर आधारित आहे का. आणि 18वं शतक असा स्पेसिफिक उल्लेख पण त्यामध्ये झालेला आहे. अर्थात मी आपला हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना मी कळकळीचं नम्रपणे आवाहन करीन की जर तुम्हाला माहिती असेल यावरती काही की खरोखरच हे ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित ही गोष्ट होती, तर तसं कृपया कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. आणि त्याचा जो संदर्भ ग्रंथ जर कुठला असला तर तोही नमूद करा, म्हणजे मी त्या दृष्टीने माहिती काढायचा प्रयत्न करेन. आता आणखीन मला जो एक महत्वाचा जो भाग वाटला ना, जो इंटरेस्टिंग भाग वाटला या चित्रपटातला, तो म्हणजे कथा अशी चटपटीत बनवली आहे, चित्रपटाच्या माध्यमाच्या साठी ती योग्यपणे मोल्ड केलेली आहे, योग्यपणे फिट केलेली आहे. आणि हे करताना त्यातले जे डायलॉग्स आहेत ते डायलॉग असे करकरीत आहेत, म्हणजे असे तलवारीला कशी धार असते ना तसे धारदार शब्द आहेत, धारदार असे उद्गार आहेत. आणि यासाठी प्रवीण तरडे यांना पैकीच्या पैकी नाही, पैकीपेक्षाही जास्त मार्क द्यायला पाहिजेत. एक उदाहरण, एक वाक्य, मला ते, मी चित्रपटगृहाच्या बाहेर आलो तरी अजूनही मला ते असं कोरलं गेलंय ते वाक्य. या चित्रपटामध्ये शास्त्रींची पत्नी लक्ष्मी ही त्यांना म्हणते, परीक्षेचा जो दिवस असतो त्या दिवशी, पैजेचा दिवस, परीक्षेचा दिवस, त्या दिवशी ती लक्ष्मी ही त्यांना वाड्यातून निघताना एक वाक्य उच्चारते शास्त्रींना की आज केवळ ताल सांभाळायचा नाहीये तर तोलही सांभाळायचा आहे. काय शब्द आहेत, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मर्मभेदक पद्धतीचा अर्थवाहीपणा हा याच्यात भरलेला आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ. आज केवळ तालच सांभाळायचा नाहीये तर तोलही सांभाळायचा आहे. तर असे सुंदर शब्द आहेत, सुंदर नृत्य आहे, सुंदर सुंदर गाणी आहेत आणि एक एक सेट सुंदर आहे सजलेला. लिटरली माझी अपेक्षा आहे सर्व मराठी रसिकांना नम्र विनंती आहे माझी की तुम्ही स्वतः तर बघाच, पण तुमच्या सोबत आग्रहाने तुमच्या घरातल्या लहान मुलांना हा चित्रपट जरूर दाखवा. पूर्वीचा ऐतिहासिक कालखंड दाखवण्यासाठी म्हणून आग्रहाने दाखवायला न्या पिक्चर हा. त्यांना ती बघण्याची इच्छा असेल किंवा नसेल, पण तो पूर्वीचा कालखंड त्यांच्या डोळ्यापुढे येण्यासाठी म्हणून कंपल्शन करून न्या लहान मुलांना. त्यांना दिसू देत कसा होता ऐतिहासिक कालखंड, किती वैभव संपन्न होतो आपण ब्रिटिशांनी येण्याच्या पूर्वी, दिसू देत त्यांना. तर ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित आहे किंवा नाही याविषयी जरी शंका असली तरी सुद्धा जो काळ उभा केलाय ना, त्यातलं भव्य दिव्यपणा, त्यातला वैभव संपन्नपणा, त्यामध्ये मात्र काहीही कसूर नाहीये. कदाचित दाखवलं असेल तर ते कमीच दाखवलं असेल, इतका जास्त वैभव संपन्न असा तो काळ होता. असो, तर या चित्रपटाचा रिव्ह्यू मला ते शब्द कमी पडतायत, क्लिअरली मला हे शब्द कमी पडतायत. आणि आमच्याच एक मित्र परिवारातल्या डॉक्टर नेहा जोशी तंबाके, खूप मोठ्या साहित्य रसिक आहेत त्या, प्रचंड वाचन आहे त्यांचं, त्या उत्तम गायिका सुद्धा आहेत.
त्यांनी या चित्रपटाचं जे परीक्षण केलेलं आहे, फुलवंतीचं जे परीक्षण केलंय, ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो आणि त्याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या की हा चित्रपट का बघायला पाहिजे. प्रेक्षकांना भ्रमर करून आकर्षित करणारी मिहिका. फुलवंती हा मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात देखणा आणि सुसंस्कृत मराठी चित्रपट. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे आज अस्तित्वात असते तर कृतज्ञतेने प्राजक्ता माळी हिची पाठ थोपटली असती. आता जर आपण हे तात्पुरतं थांबू, पण प्राजक्ता माळीचं आडनाव किती अर्थवाही आहे आता इथे बघा तुम्ही. चित्रपट आहे फुलवंतीचा आणि प्राजक्ता माळीचं आडनाव आहे माळी. खरोखर ती फुलासारखी सुंदर दिसली या चित्रपटामध्ये आणि हे माळ्याच्या घरचं सुंदर फुल आहे आणि ती फुलवंती ओतप्रोत आपले प्राण भरून जिवंत केलेली आहे आणि हे माळ्यांच्या प्राजक्ताला जमलेलं आहे. तिने ती फुलवंती जिवंत केलेली आहे. खरोखर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे आज अस्तित्वात असते तर कृतज्ञतेने प्राजक्ता माळी हिची पाठ थोपटली असती. शिवशाहिरांच्या शब्दांना पेलण्यासाठी कलावंत देखील तितक्याच ताकदीचा असावा लागतो. गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी यांनी ते शब्द पेलण्यासाठी जीव ओतलाय. प्रत्यक्ष शब्दांमधील अर्थ आणि शब्दांविना अव्यक्त भाव त्यांच्या देहबोलीतून आणि डोळ्यात प्राण आणून त्यांनी पोहोचवले आहेत. अनेक अभिनेत्री भूमिकेत जीव ओतून ती साकारतात, मात्र प्राजक्ताने ही भूमिका जगली आहे. नुसता अभिनय वठवला नाहीये तर ती भूमिका जगली आहे. चित्रपटाचा आशय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अभिजात बनवला आहेच, मात्र कलाकारांनी त्यांचा दर्जा जराही ढासळू दिलेला नाही. पटकथा अत्यंत सुरेख, नेटकी, आखीव रेखीव आणि मूळ कथेचा गाभा हरवू न देण्याचं उत्तम कार्य प्रवीण तरडे यांनी साकारलं आहे. अविनाश विश्वजित यांनी विविध छटांची गाणी अतिशय सुंदर जमवून आणली आहेत. आर्या आंबेकर, वैशाली माडे, बेला शेंडे आणि आपले राहुल कुलकर्णी ना, येस, राहुल देशपांडे, सॉरी माफ करा, राहुल देशपांडे. अप्रतिम आवाज, सुंदर गाणी, कर्णमधुर अशी गाणी. यांचे स्वरसाज गाण्यांना दर्जा प्राप्त करून देतात. नृत्य आणि संगीत या चित्रपटाचा आत्माच असल्याने संगीतकार द्वैंनी ते लीलया पेललेले आहे. भव्य दिव्य नृत्यांकरता प्रसिद्ध असणाऱ्या उमेश जाधव यांनी गाणी अतिशय सुंदर नृत्यबद्ध केलेली आहेत. कुठेही सवंग किंवा अश्लील हावभाव नाहीत. घरंदाज अभिजात अदाकारी काय असते हे पाहून डोळे तृप्त झाले. महेश लिमये यांनी प्रत्येक फ्रेम जिवंत केली. मी मगाशी म्हटलं होतं, प्रत्येक फ्रेम ही अतिशय विचारपूर्वक आणि प्रचंड परिणामकारी अशी बनलेली आहे. उत्तम प्रकाश योजना आणि नेत्रदीपक भव्य दिव्य सेट हे या चित्रपटाची भव्यता वाढवतात. आपण जुन्या काळात असणारे पुणे पाहून हरखून जातो. या चित्रपटाची वेशभूषा ही देखील वाखाणण्याजोगी झाली आहे. श्रीमंत, रसिक आणि कलासक्त वेशभूषा कौतुकास्पद आहे. आणि नुसतं याच्यामध्ये वेशभूषा म्हणजे केवळ वेश नाहीये, तर त्यातले दागदागिने सुद्धा येतात, अलंकार. चिन्मयी सुमित, ऋषिकेश जोशी, प्रसाद ओक, मंगेश देसाई, वैभव मांगले या आणि अशा कित्येक कलाकारांनी उत्कृष्टपणे वठवलेल्या भूमिका अतिशय सुंदर झालेल्या आहेत. छोट्याच परंतु महत्वाच्या बायजाच्या भूमिकेत निखिल राऊत यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. लक्ष्मीच्या भूमिकेत तसेच दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या स्नेहल तरडे यांनी संयत आणि सुरेख काम केलेलं आहे. आणि ऍज अ डिरेक्टर म्हणून, ऍज अ दिग्दर्शक म्हणून स्नेहल तरडे यांनी त्यांचं कसबपणाला लावून दाखवलेलं आहे. शेवटची जी 15 मिनिटं आहेत ना, तो तर कळसाध्याय आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने एखादा सीन कसा डिरेक्ट करता येतो, कशा पद्धतीने कलाकारांच्या कडून तुम्ही त्यातल्या व्यक्त अव्यक्त भावना पडद्यावरती कशा साकारू शकता, याचं उत्तम उदाहरण स्नेहल तरडे यांनी त्यांच्या दिग्दर्शनातून दाखवून दिलेलं आहे. मला नाही माहिती की स्नेहल तरडे यांनी पूर्वी दिग्दर्शन केलं होतं किंवा नाही, पण
त्यांनी जर हा पहिल्यांदाच प्रोजेक्ट केलेला असेल तर माझा विश्वास नाही या गोष्टीवर की हा त्यांचा पहिलाच प्रोजेक्ट होता. आणि माय गुडनेस, जर त्यांनी यापूर्वी जर काही डिरेक्शन केलेलं असेल तर मग मी ते चित्रपट आवर्जून पाहायला पाहिजेत. स्नेहल तरडे, मानलं तुम्हाला. ग्रेट ग्रेट ग्रेट. शास्त्री या मध्यवर्ती भूमिकेत गश्मीर महाजनी यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. गश्मीर महाजनी हा एक असा जबरदस्त कलाकार आहे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला मिळालेला. मी बोनस नावाचा त्याचा चित्रपट पाहिला होता. सुंदर चित्रपट आहे. तो एक गुणी कलाकार आहे. आणि खरोखर तो बोनस हा चित्रपट बघितल्यानंतर वाटत होतं की गश्मीर महाजनीवरती खूप मोठा अन्याय होतोय आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतनं. त्याला मोठ्या प्रमाणात आणि चांगले चांगले चित्रपट, मोठ्या मोठ्या ताकदीचे चित्रपट हे त्याला मिळत राहायला पाहिजेत. एका सततच्या अशा स्ट्राईक रेटनी त्याला मिळत राहायला पाहिजेत चांगले चांगले चित्रपट. सुरुवात झालेली आहे. एक सुंदर चित्रपट त्याला मिळालेला आहे. त्यांनी त्याचं सोनं केलेलं आहे त्या भूमिकेचं, शास्त्री या भूमिकेचं. संवादावरचे त्याचे कौशल्य, विद्वत्ता आणि त्यांचा वावर नेत्र सुखद आहे. प्राजक्ताने तिच्या अभिनय आणि नृत्य कौशल्याला पुरेपूर न्याय दिलेला आहे. देशभर होणाऱ्या कौतुक आणि गौरवाने निर्माण झालेली आत्मप्रौढी, कलेने प्रसिद्धीने मिळालेला गर्व आपल्या देहबोलीने तिने सुरेख पोचवलेला आहे. अपमानाने पेटून उठलेली, कलेचा उपमर्द सहन न झालेली कलाकार आणि सुडाने पेटलेली फुलवंती साकारताना तिने कमाल केली आहे. आणि त्याबरोबरच ती प्रेमात आकंठ बुडालेली सुद्धा आहे. हेही तिने कमीत कमी तिच्या चेहऱ्यावरच्या काही खुमासदार अशा लकबींनी, काही ठराविक अशा पेंचंट ज्याला आपण म्हणतो अशा एक्सप्रेशन्सनी, कमीत कमी कुंचल्यानी सुंदर चित्र काढता येऊ शकण्याची जी कला असते ना, जे कसब असतं, ते प्राजक्ताने दाखवून दिलंय. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे हुकमी पद्धतीने अस्त्र बाहेर काढणं हे काही सोपं काम नाहीये. ते प्राजक्ताने करून दाखवलंय या चित्रपटातून. आणि हो, हास्य जत्रातले कलाकार सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. पण म्हणून हा चित्रपट कॉमेडी नाहीये झालेला. त्या सगळ्या कलाकारांची दुसरी बाजू तुम्हाला बघायला मिळते. ते किती छान पद्धतीने वेगवेगळे कॅरेक्टर्स उभे करू शकतात. त्यांच्यातली ती ताकद तुम्हाला बघायला मिळते. आणि विद्वत्तेसमोर झालेला पराभव, त्यातून जन्मलेले प्रेम या फुलवंतीच्या समग्र छटा प्राजक्ताने अगदी शिताफीने पोहोचवलेल्या आहेत. संपूर्ण फुलवंतीच्या टीमने मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणाऱ्या एका उत्तम कलाकृतीला जन्म दिलेला आहे. उत्तम संगीत, दर्जेदार कथानक, सुरेख अभिनय, नेत्र दीपक नेपथ्य यांच्या पाकळ्यांसह उमललेली फुलवंती ही मराठी चित्रपट सृष्टीचे सुवर्ण पर्व म्हणावे लागेल. आणि केवळ हे सुवर्ण पर्व नाही, आजच्या 21व्या शतकात प्रवेश केलेल्या या मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं एक सुंदर, सुगंधी, मनमोहक, नेत्रदीपक स्वप्न म्हणजे फुलवंती. मित्रांनो, आमच्या डॉक्टर नेहा जोशी तंबाके यांनी शब्दबद्ध केलेलं जे परीक्षण आहे त्याचा मला आधार घ्यावा लागला, कारण माझे शब्द मला अपुरे वाटायला लागले होते. माझ्या भावना मी पोचवायला कमी पडतोय की काय असं मला वाटायला लागलं होतं. म्हणून मी त्यांनी केलेलं जे परीक्षण होतं त्याचा आधार घेतलेला आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम डॉक्टर नेहा जोशी तंबाके यांचे खूप खूप आभार. आणि या चित्रपटामध्ये असलेले पडद्यावरचे, पडद्यामागचे सर्व गुणी कलाकार, सगळे तंत्रज्ञ आणि प्रोड्युसर पासून ते अगदी छोटे जे पडद्यामागचे छुपे रुस्तम जे कोणी असतील त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार की इतका सुंदर अनुभव तुम्ही आम्हाला दिलात. मी असं जराही म्हणणार नाही की इतका सुंदर चित्रपट तुम्ही दाखवलात. नाही, मी असं म्हणेन तुम्ही इतका सुंदर अनुभव आम्हाला दिलात की बघता बघता 2-2.25 तास कसे उलटून गेले काही कळलंच नाही, पत्ताच लागला नाही. आम्ही त्या काळात जाऊन आलो. मी तर असं म्हणेन की फुलवंती हे एक टाइम मशीन आहे. त्या टाइम मशीनच्या मध्ये बसून, त्या टाइम कॅप्सूल मध्ये बसून आम्ही झटकन 18व्या शतकाची सफर करून आलो. त्यामुळे ही सफर घडवून आणल्याबद्दल सर्व मराठी रसिकांच्या वतीने मी आपला शतशः ऋणी आहे. प्राजक्ता माळीजी, प्रवीण तरडेजी आणि सौ तरडेजी आणि असेच
उत्तम उत्तम अनुभव आम्हाला देत राहा. आपल्या मराठी चित्रपटांमध्ये करण्यासारखं बरंच काही काही आहे. सुंदर सुंदर कलाकृतींची निर्मिती करत राहा. आम्ही त्याला दाद देत राहू. असो, तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला जर विसरलात तर फुलवंती चिडेल बरं का तुमच्यावर.